Student, today we obtain equation for electric potential energy of electric dipole in external electric field. पण हे पाहण्यापूर्वी आधी आपण बेसिक पाहूया, जे आपण ऑलरेडी आधी पाहिलेले आहे. आपण याच्या आधी काय पाहिलंय? व्हॉट इज इलेक्ट्रिक डायपोल, व्हॉट इज ऍक्सिस ऑफ इलेक्ट्रिक डायपोल, व्हॉट इज इक्वेटर ऑफ इलेक्ट्रिक डायपोल अँड इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आता इलेक्ट्रिक डायपोल कधी तयार होतो? टू इक्वल अँड अपोजिट इलेक्ट्रिक पॉइंट चार्ज सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द इलेक्ट्रिक डायपोल. म्हणजे काय? ज्यावेळेस दोन सारख्याच किमतीचे पण अपोजिट चार्जेस फायनाइट डिस्टन्सने आपण वेगळे करतो, सेपरेट करतो, त्यावेळेस इलेक्ट्रिक डायपोल तयार होत असतो. म्हणजेच काय? समजा पहिला चार्ज 3 कुलम्बचा असेल तर दुसरा -3 कुलम्बचा असतो. पहिला चार्ज 5 कुलम्बचा असेल तर दुसरा -5 कुलम्बचा असतो. पहिला चार्ज 10 कुलम्बचा असेल तर दुसरा -10 कुलम्बचा असतो. म्हणजेच सारखेच किमतीचे पण अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स. फायनाइट डिस्टन्स किती असतं? ट्वाइस एल. इथं वरती फिगर दाखवली पहा. -q charge placed at A and +q charge is placed at B and distance between minus and plus charge is twice L. तर इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय? ज्यावेळेस दोन सारख्याच किमतीचे पण अपोजिट डायरेक्शन सेपरेट करतो आपण फायनाइट डिस्टन्सने, त्यावेळेस इलेक्ट्रिक डायपोल तयार होतो. आता ऍक्सिस ऑफ इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय? द straight line passing through center of two charges forming the electric dipole is called as axis of dipole. म्हणजे अशी सरळ स्ट्रेट लाईन जी दोन चार्जला कनेक्ट करते. खाली फिगर दाखवली पहा. एक अशी सरळ स्ट्रेट लाईन गेली जी दोन चार्जला कनेक्ट करते, तिला म्हणायचं ऍक्सिस ऑफ डायपोल. आणि इक्वेटर ऑफ डायपोल म्हणजे काय? द स्ट्रेट लाईन ड्रॉ टू परपेंडिक्युलर टू ऍक्सिस. म्हणजे अशी स्ट्रेट लाईन जी ऍक्सिस ऑफ डायपोलला परपेंडिक्युलर आहे अँड पासिंग थ्रू सेंटर ऑफ इलेक्ट्रिक डायपोल. तर इलेक्ट्रिक डायपोलच्या सेंटर मधून पास झालेली आहे त्या सरळ स्ट्रेट लाईनला काय म्हणायचं? इक्वेटर ऑफ डायपोल. ठीक आहे. फिगर मध्ये ते पण दाखवले. द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू ऍक्सिस इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक डायपोल. इक्वेटर ऑफ डायपोल. नंतर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट विच इज रिप्रेझेंटेड बाय P. तर काय डेफिनेशन आहे? प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ one of charge and distance between two charge from the electric dipole is called as electric dipole moment. म्हणजेच P is equal to Q into twice L. Q म्हणजे मॅग्नेट्यूड आहे कोणत्याही एका चार्जचं. कोणताही एक का? कारण दोन्हींचं मॅग्नेट्यूड सेम आहे. आणि ट्वाइस एल म्हणजे त्यांच्यातलं डिस्टन्स आहे. तर हे आपण याच्या आधी सुद्धा पाहिलेलं आहे. त्याचबरोबर 11वी मध्ये ह्या इक्वेशन आपण पाहिलेले. कपल म्हणजेच काय? टोर्क ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. तर इथं डायग्राम दाखवली पहा. जे एरो दाखवलेत ते इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन दाखवत आहेत. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे आणि त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक डायपोल ठेवलाय. म्हणजेच निगेटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ते ट्वाइस एल एवढ्या डिस्टन्सनी सेपरेट केलेले आहेत. तर काय होतं? ज्यावेळेस हे इलेक्ट्रिक डायपोल आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवतो तर ती इलेक्ट्रिक फील्ड निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जवर फोर्स अप्लाय करते. तर निगेटिव्ह चार्जवर जो फोर्स अप्लाय होतो त्याची जी डायरेक्शन आहे ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिट असते आणि पॉझिटिव्ह चार्जवर जो फोर्स अप्लाय होतो त्याची डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या सिमिलर असते. तिथं एरो दाखवलेत पहा. ए या ठिकाणी अपोजिट एरो दाखवलाय आणि बी या ठिकाणी जो एरो आहे त्याची डायरेक्शन वेक्टर ई च्या सेम आहे. म्हणजेच एकाच बॉडीवर ज्यावेळेस सारख्याच किमतीचे पण अपोजिट डायरेक्शननी फोर्स अप्लाय होतो त्यावेळेस टोर्क तयार होत असतो, जो आपण टो ने दाखवतो. ठीक आहे.
म्हणजेच when two equal magnitude but opposite forces acting on the same body at two different points, then torque is acting on that body. म्हणजे सारख्याच किमतीचे पण अपोजिट डायरेक्शननी फोर्स एकाच वस्तूवर जर अप्लाय झाले तर टोर्क तयार होणार आहे त्या बॉडीवर. तर किती टोर्क तयार झालं, इथं खाली इक्वेशन दिलंय फायनल. टो इज इक्वल टू पीई साइन थिटा. आता टो म्हणजे काय, टोर्क. पी म्हणजे काय, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ई म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि थिटा म्हणजे काय, अँगल आहे. कशातला अँगल, ऍक्सिस ऑफ डायपोल अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता हे मॅग्नेट्यूड फॉर्म मध्ये झालं. जर वेक्टर फॉर्म मध्ये जर लिहिलं तर फायनल इक्वेशन दिलंय त्यांनी, टो इज इक्वल टू वेक्टर पी क्रॉस वेक्टर ई. ठीक आहे, हे आपण 11वी मध्येच पाहिलेलं आहे. हे दोन्ही आर्टिकल जे आता ह्या पेजवरचे एक्सप्लेन केले ते आणि हे दोन्ही आपण 11वी मध्ये पाहिलेले आहेत. आता आजचा आर्टिकल पाहू आपण. एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. तर फिगर मध्ये दाखवले पहा, जसं 11वी मध्ये आपण ही डायग्राम काढली होती तशीच सेम डायग्राम आहे, काहीच फरक नाही. तर इलेक्ट्रिक फील्ड दाखवलंय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वेक्टर ई, आणि त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक डायपोल ठेवलाय, म्हणजेच निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज सेपरेटेड बाय ट्वाइस एल डिस्टन्स. तर इथं हा इलेक्ट्रिक डायपोल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवल्यामुळं ती इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यावर काय करते, टोर्क अप्लाय करते. तिथं थिअरी लिहिली थोडीफार, काय लिहिलंय पाहूया. Consider electric dipole is placed in external uniform electric field of intensity vector E. Then force acting on plus charge is plus QE and force acting on minus Q charge is equal to minus QE. Force acting on positive and negative charge is same but direction is in opposite direction. म्हणजेच तिथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जवर सेम फोर्स अप्लाय झाला, फक्त डायरेक्शन अपोजिट आहे. Therefore torque is developed and acts on electric dipole, which is given by equation vector टो is equal to vector p cos vector e, आणि मॅग्नेट्यूड फॉर्म मध्ये लिहिलं तर टो इज इक्वल टू पी साइन थिटा. आता या इक्वेशन मध्ये टो म्हणजे टोर्क, पी म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, आणि थिटा म्हणजे काय, थिटा इज अँगल मेड बाय ऍक्सिस ऑफ डायपोल विथ डायरेक्शन ऑफ वेक्टर ई. आता इथपर्यंत हे आपण 11वी मध्येच पाहिलेलं आहे, वेगळं काय आपण सांगत नाहीये. आता पुढे मेन पहा, पुढे काय सांगितलंय. इन ऑर्डर टू न्यूट्रलाइज धिस टोर्क, let us apply external torque to rotate external electric dipole from initial angle theta 0 to final angle theta. म्हणजे theta 0 हा इनिशियल अँगल आहे आणि theta हा फायनल अँगल आहे. पुढे वर्क डन बाय एक्सटर्नल टोर्क, जो काय आपण टोर्क अप्लाय करतो एक्सटर्नल, इज W is equal to work done by external torque is W is equal to integration टो into the theta. इंटिग्रेशन इज व्हॅरी फ्रॉम थिटा 0 टू थिटा. आता टो ची व्हॅल्यू जी आता आपण लिहिली, टो इज इक्वल टू पीई साइन थिटा, ते इथे यूज केलं. पीई साइन थिटा डी थिटा ॲज इट इज. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट काय आहे, पी आणि ई कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतलं इंटिग्रेशनच्या. इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा डी थिटा. आता साइनचं इंटिग्रेशन काय असतं, मायनस कॉस, म्हणून इंटिग्रेशन घेतलं. पीई आहे तसंच लिहिलं, पीई इन ब्रॅकेट मायनस कॉस थिटा विच इज इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा. लिमिट टाकलं थिटा 0 टू थिटा. आता लिमिट यूज केलं, therefore पीई इन ब्रॅकेट मायनस कॉस थिटा मायनस कॉस थिटा 0, म्हणजे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट यूज केलं. आता मायनस मायनस प्लस होईल, म्हणून ब्रॅकेट मध्ये काय येईल, मायनस कॉस थिटा इन प्लस कॉस थिटा 0. आता जे प्लस आहे ते आधी लिहिलं, मायनस नंतर लिहिलं, म्हणजे काय मिळालं, W इज इक्वल टू पीई इन ब्रॅकेट कॉस थिटा 0 मायनस कॉस थिटा.
This is work done is stored in the form of इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, म्हणजेच वर्क डन इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणून डब्ल्यू च्या ऐवजी काय घेतलंय, यू साइन घेतलेला आहे. देअरफॉर यू इज इक्वल टू पीई इन ब्रॅकेट कॉस थिटा 0 मायनस कॉस थिटा. आता हे फायनल इक्वेशन झालं. त्याच्यात आपल्याला दोन केसेस पाहिजेत. फर्स्ट केस, if initially axis of electric dipole is perpendicular to direction of electric field intensity. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे थिटा 0 ची व्हॅल्यू किती येईल, 90 डिग्री. देन इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इज यू इज इक्वल टू, वरचंच इक्वेशन घेतलंय, फक्त थिटा 0 ची व्हॅल्यू 90 डिग्री यूज केली. आता कॉस 90 किती असतो, 0, म्हणून तिथं 0 घेतलं, मायनस कॉस थिटा, म्हणजेच इक्वेशन काय येईल आता, मायनस पी कॉस थिटा. हे झालं मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये. वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं तर काय येईल, वेक्टर यू इज इक्वल टू मायनस वेक्टर पी डॉट वेक्टर ई. नंतर केस सेकंड, if initially axis of dipole is parallel to the direction of electric field intensity, म्हणजेच थिटा 0 इज 0 डिग्री. पॅरलल ह्याचा अर्थ थिटा किती असतो, 0 डिग्री असतो. देन इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इज, वरचंच इक्वेशन वापरतोय, पीई कॉस थिटा 0 ची व्हॅल्यू 0 घेतली, मायनस कॉस थिटा. आता कॉस 0 किती असतो, 1, म्हणून काय इक्वेशन आलं, u इज इक्वल टू पीई इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे. दिस इज फायनल इक्वेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रिक डायपोल इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. म्हणजे 11वीचं बेसिक माहित असल्याशिवाय 12वीचं हे आर्टिकल घेता येणार नाही. म्हणून आपण सुरुवातीला काय केलंय, हे 2 पॉइंट पाहिले, हे 2 पेजेस. कपल म्हणजे टोर्क. तर टोर्क इज इक्वल टू काय आहे, पीई साइन थिटा. तेच आपण इथं यूज केलेलं आहे. आणि फायनल इक्वेशन काय आलं, यू इज इक्वल टू पीई कॉस थिटा 0 मायनस कॉस थिटा. आणि त्याच्यात 2 केसेस पाहिल्या, थिटा 0 एकदा 90 ठेवला आणि नंतर 0 ठेवला. ओके, बाकीचं नंतर पाहूया. थँक्यू.